नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. गाजरचा हलवा तर आपण नेहमीच खातो, पण कधी गाजरमध्ये बेसन घालून ही भन्नाट रेसिपी ट्राय केली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बनवणार आहोत एक अशी डिश जी डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. गाजर आपण अगोदरच खिसून घेतले आहेत आणि आता तूप टाकलं आहे. तूप गरम झालं की डिंक तळून घेऊया. डिंक चांगला फुलू द्यायचा, म्हणजे कचकच लागत नाही. हा बघू शकता तुम्ही, मध्यम आचेवर आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे, म्हणजे करपत नाही आणि डिंक छान असा फुलतो. आपल्या आवडीनुसार कमी जास्त डिंक आपण घेऊ शकतो ह्या रेसिपीमध्ये. असं काही नाही की जास्त घ्यावं. तर मी इथं अर्धी वाटी अशी छोटी घेतली आहे डिंक आणि तो थोडा थोडा तळून घेत आहे. डिंक असा छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे दाताखाली कचकच लागत नाही. आणि डिंकाचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत. डिंक हाडांना बळकटी देणारा, सांधेदुखी कमी करणारा आणि शरीराला भरपूर ऊर्जा देणारा एक आरोग्यदायी नैसर्गिक पदार्थ आहे. हिवाळ्यात बाळंतपणानंतर कंबरदुखी, अशक्तपणा दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडेसे डिंकाचे फायदे पाहिले आहेत. तर डिंक ह्या पद्धतीने आपण छान फुलवून घेतला आहे, तुपामध्ये तळून घेतला आहे. तर आत्ता सगळा डिंक आपण साईडला काढून ठेवूया थंड करायला. तर त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप टाकून आपल्याला त्याच कढईमध्ये तूप टाकून अजून तूप थोडंसं गरम झालं की मध्यम ते लहान आचेवर आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. गाजरमध्ये बेसन टाकून आपण कोणती रेसिपी बनवतोय ती पाहतोय. बेसन आता छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. साहित्य अगदी साधं आहे, जे आपल्या किचनमध्ये नेहमी असतं, पण ते वापरण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. यामुळे गाजरचा गोडवा आणि बेसनचा खमंगपणा असा मेळ बसतो की घरातले सगळे विचारत राहतील नक्की कशापासून बनवलं आहे. खूप छान होते. मंद आचेवर आपण बेसन असं खमंग असं भाजून घेतलं आहे. किचनमध्ये छान सुवास असा दरवळत आहे. बेसन छान असं परतून झालं आहे आपलं, खमंग वास येतो आहे बेसनचा. हे साईडला काढून ठेवूया थंड होण्यासाठी. हे बेसन आपण साईडला प्लेटमध्ये एका काढून घेऊया आणि आपण जे खिसून घेतलं आहे लाल रंगाची गाजरं, ते आता आपण परतून घेऊया. ह्याच कढईमध्ये फक्त बेसन काढून साईडला ठेवूया. कढई चांगली स्वच्छ झाली आहे. तूप न टाकता आपण गाजर भाजून घेत आहोत. गाजरमध्ये तूप न टाकता आपण गरम कढईमध्ये मध्यम आचेवर असंच परतून घेतलं आहे आणि त्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे. गाजर थोडंसं मऊ होतं आणि आत्ता तूप टाकून छान असं परतून घेऊया. 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं मध्यम ते लहान आचेवर, म्हणजे गाजरची छान अशी चव उतरते तुपामध्ये किंवा तुपाची. आता हे आपण दूध आटवून घेतलेलं आहे. बघू शकता मलाईदार फॅटयुक्त दूध आहे, आटवून घेतलेलं आहे मी आणि नंतरच यामध्ये टाकलं आहे. जर तुम्हाला दूध टाकायचं असेल तर मलाईदार फॅटयुक्त दूध टाकू शकता आणि ते आटेपर्यंत आपल्याला असं थांबावं लागतं. तर हे दूध टाकल्यामुळं माव्याची सुद्धा गरज नाही आणि साखरसुद्धा 1 कप भरून अशी टाकली आहे मी. 1 वाटी किंवा 1 कप टाकायचा, 250 ml चा मी कप भरून साखर टाकली आहे. तर छान असं आपल्या गाजरला बघू शकता तुम्ही असं पाणी सुटलं आहे साखरेचं. तर त्यामध्ये आता तूप टाकून घेऊया आपण आणि हा घट्ट गोळा होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला फक्त हलवत राहायचं आहे. तळून घेतलेला आपण जो डिंक आहे तो थंड झाला आहे, क्रश करून घेऊया. नाहीतर मिक्सरच्या भांड्यात प्लस मोडवर 1 ते 2 वेळा फिरवलं तरी चालतं, पण मी असा क्रश करून घेतला आहे. तर इकडं आपला गोळासुद्धा घट्ट होत आला आहे. यामध्ये आता आपण डिंक टाकून घेऊया आणि सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध टिकून राहतो. तर डिंक टाकून घेतला आहे. डिंक टाकल्यामुळे आपली ही रेसिपी एकदम हेल्दी झाली आहे, आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे थंडीच्या दिवसामध्ये. तर ह्यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकतो. तर इथं मी काजू, बदाम, पिस्ता घेतला आहे. 1 ते 2 चमचे असं कट करून घेतलं आहे बारीक आणि टाकलं आहे.
तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त. आता बघू शकता हा गोळा एकदम असा घट्ट झाला आहे. गोळा घट्ट झाला की आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी. तर व्हिडिओ स्किप झाला आहे. सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकायची आहे 1 चमचाभर आपल्याला. आणि नंतर हे मिश्रण एका ताटात तूप लावून टाकायचे आहे. बघू शकता खूप छान असं हे मिश्रण तयार झालं आहे घट्ट असं. आपली ही गाजर आणि बेसन डिंक बर्फी तयार झाली आहे. एकसारखी पसरून घेऊया आपण ह्या पद्धतीने. बर्फीचं मिश्रण एकसारखं पसरवलं आहे किंवा तुम्ही ट्रेमध्ये सुद्धा पसरवून घेऊ शकता. तर यावर आपण अजून एकदा काजू बदाम पिस्ता टाकूया. थोडं थोडं शिल्लक ठेवलं आहे मी सजावटीसाठी. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. हे वडीचं मिश्रण रूम टेम्परेचरवर अर्धा तासभर आपण थंड करायला ठेवू. नंतर ह्याच्या वड्या पाडून घेऊया. नाहीतर फ्रीजमध्ये ठेवलं तरी 10 मिनटासाठी चालेल. थंड आपल्याला हे वडीचे मिश्रण करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण आत्ताच वड्या पाडून घेणार आहोत. बघू शकता खूप छान अशी बेसन आणि गाजरची बर्फी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.